आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 15,000 हेक्टरच्याहून मोठ्या जास्त क्षेत्रामध्ये केळीचं उत्पादन होतं। केळी हे नाशवंत पीक आहे आणि या नाशवंत केळी असल्याचा या गोष्टीचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांनी यापूर्वी काही छुपे खर्च याच्यामध्ये लावले होते आणि त्या संदर्भाने यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सरांनी ज्या खर्चासंदर्भात ऑलरेडी 1-2 आमच्या बैठका झाल्या आणि त्या संदर्भात साहेबांनी निर्णय पण दिले होते। परत आजच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर प्रत्यक्षामध्ये मार्केटमध्ये आणि शेतामध्ये माल कमी आहे, बाजारपेठेमध्ये मागणी चांगली आहे, असं असताना सुद्धा चांगले दर 3,000 पर्यंत गेलेले जे दर होते ते ते अचानक व्यापाऱ्यांनी 1200 ते 1300 रुपयापर्यंत आणले। अक्षरशः काही शेतकऱ्यांनी आता आम्हाला चर्चेमध्ये कळालं की 800 ते 900 रुपयांनी गाड्या भरल्यात, म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर लूट झालेली, अगदी 2,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पाडण्यात आलेले आहेत। आमच्या मते हे मोठं कारस्थान आहे आणि हा जो व्यवसाय केळीचा याच्यामध्ये या व्यापाऱ्यावर कुठल्याच प्रकारचा अंकुश नाही आहे। या व्यापाऱ्यावर कुठल्या तरी प्रकारचा अंकुश राहावा, कुठेतरी नोंदणी राहावी आणि आज जे काही व्यापारी शेतकऱ्यांना विविध माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर लुटल्या जाते त्याला कुठेतरी आळा बसावा, या उद्देशाने आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांची एक समिती तयार करावी, जेणेकरून जी काही लूट होते त्याच्याबद्दल आपल्याला आवाज उठवता यावा आणि जे दर आहेत, आज आपला दर पूर्ण बुरहानपूर मार्केटच्या बोर्डवर निश्चित होतो, पण तिथल्या दरामध्ये आणि इथल्या दरामध्ये जवळपास 600 ते 700 रुपयाचा फरक येतो। तो फरक कुठेतरी आपल्याला करता आला पाहिजे आणि योग्य दर, न्याय दर शेतकऱ्यांना मिळावा आणि शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणे ही मागणी घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी लवकरच या विषयावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आज आम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांची कवडीमोल भावाने खरेदी केली जात आहे, त्या संदर्भात आम्ही न्याय मागण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आजची जर परिस्थिती बघितली तर 3100 रुपयाचा भाव हा 900 रुपयाहून टेकलेला आहे आणि व्यापाऱ्यांची जी मनमानी आहे याच्यावर कुठल्याच प्रकारचं कुणाचं नियंत्रण नाही 100%। आणि आजही कुठल्याही व्यापाऱ्याकडे लायसन वगैरे परवाना वगैरे कोणाकडेच नाही, विना परवाना चाललेला हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे आणि यापूर्वीही जिल्हाधिकारी साहेबांनी या संदर्भात बैठक घेतली होती आणि त्यावेळेस व्यापारी आणि शेतकऱ्यांना एका जागी एकत्रित बसून त्यावर नियंत्रण कसं आणायचं हा मुद्दा ठरला होता, परंतु त्याला पूर्णपणे केळी व्यापाऱ्यांनी त्याला म्हणजे केराची टोपली टाकलेली आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी आलो आहोत। आजची परिस्थिती बघितली तर हा 900 रुपयाचा भाव आज शेतकऱ्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी जवळपास 70 रुपये खर्च येतो आणि त्या घराला फक्त 40 रुपये व्यापारी खरेदी करतात, म्हणजे 30 रुपयाने जवळपास मायनस असलेला शेतकरी लागवड खर्चही निघत नाही। ही परिस्थिती जर राहिली तर येणाऱ्या काळामध्ये केळी हे पीक या आपल्या ज्या भागातून जे माहेरघर संपलं आहे त्याच्यातून नेस्त नाबूद होईल अशी भीती सर्वांना आहे आणि हा आवाज कुणी उठवत नसल्यामुळे एक सामान्य शेतकऱ्याचं शिष्टमंडळ आज या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन आलोत। याच्यावर निश्चितच काहीतरी तोडगा निघाला पाहिजे ही अपेक्षा आहे, अन्यथा जन आंदोलन करण्याशिवाय आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याशिवाय पर्याय होणार नाही। ज्यावेळेस देशाचा राजा झोपलेला असतो त्यावेळेस प्रजेची लूट सुरू असते आणि मागचे 5-10 वर्ष बघितले तरी इथं देशाचा राजा तर झोपलेला आहे आणि प्रशासन त्यावर कुठलाच वचक ठेवायला तयार नाही। आणि दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठं पीक असलेलं केळी आज मागच्या 5-6 वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची लूट सुरू आहे। केळीचा दर मागच्या 1 महिन्यापूर्वी 3100-3200 रुपये होता, जो आज 1000 रुपयाच्या बरोबर आणून सोडलेला आहे। काही टिपिकल शेतकरी जर सोडले तर मोस्ट ऑफ शेतकऱ्यांकडून कमी दरात केळी विकत घ्यायचा हा धंदा येथील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे। त्यांच्यावर वचक राहावा आणि इथल्या शेतकऱ्यांना, केळी उत्पादक शेतकरी असतील त्यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या होत्या, ज्याच्यामध्ये टपाल, बीजक इत्यादी खर्च रद्द करण्यात यावा अशा सूचनाही दिल्या होत्या, परंतु इथल्या लुटारू व्यापाऱ्यांनी त्यामध्ये कुठेही बीजक आणि टपाल आहे तो खर्च घ्यायचा बंद केलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। दुसरीकडे पत्तीचा विषय आहे तोही मोठ्या प्रमाणात आहे, एका गाडीमागं 30 ते 35 हजाराची लूट सुरू आहे। हे सगळे विषय घेऊन आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलोत। येत्या काही दिवसात कलेक्टर साहेब यावर्षी मिटिंग बोलवणार आहेत आणि त्यानंतर काहीतरी विशेष असा तोडगा निघेल, एक समिती तयार होईल अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल। कलेक्टर साहेब सर्वच विषयात पॉझिटिव्ह आहेत आणि इथून पुढेही ते पॉझिटिव्ह राहतील अशी आमची अपेक्षा आहे। आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी कलेक्टर ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी आलो की आमची जी चिरफाड होत आहे शेतकऱ्यांची, आज आम्हाला लाज वाटत आहे की आम्ही ज्या लोकांना
आम्ही शेती करावं की आमचे प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधी मांडायला पाहिजे. खरं सांगायचं झालं तर लोकप्रतिनिधी इथं कलेक्टर ऑफिसला यायला पाहिजे की बाबा हे 3200 रुपयाचा भाव आज रोजी 1200-1300 रुपयाला या मतदारसंघातल्या लोकांचा आमच्या विकण्याची वेळ का आलेली आहे. हे प्रश्न तर खरे पाहिलं तर हे लोकप्रतिनिधींचे येतं. ज्या लोकप्रतिनिधींना आम्ही निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधी इथे यायला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे आणि आमचे प्रश्न यांना कळायला पाहिजे. आज रोजी आपण पाहू शकतो पेपरला बातम्या आहेत, मार्केटमध्ये आहेत. शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघातल्या या शेतकऱ्यांचं काय चालू आहे. आज आपल्या शेतकऱ्यांना आज 3200 रुपयाचा भाव 1200 रुपयावर आलेला आहे आणि आज आपला शेतकरी इथं एवढ्या प्रकारे लुटल्या जात आहे. हे उघड्या डोळ्यांनी हे राज्यकर्ते कसं काय पाहू शकतात. यांना थोडंफार तरी शेतकऱ्यांची दयामाया येत असेल तर या राज्यकर्त्यांनी, मीडियानी, प्रशासनाने शेतकऱ्यांची ही आमची होणारी लुबाडणूक आहे ती उघड्या डोळ्यांनी पाहावी हीच आम्ही शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती करू शकतो. याच्यापेक्षा आम्ही दुसरं काहीच करू शकत नाही आता.